घरी दूध शिजवून बनवलेल्या पेढ्याची टेस्ट सुपर असते। याच्यामध्ये कोणतीही भेसळ नसते, पीठ वगैरे मिक्स केलेलं असतं मार्केटमध्ये, तर तसं काही नसतं, प्युअर असतात पेढे आणि चवीला खूप टेस्टी लागतात। पेढे बनवण्यासाठी फुल फॅट असलेलं फ्रेश म्हैशीचं दूध घेतलेलं आहे, 1.5 लिटर दूध आहे। तर हे गॅसवर शिजत ठेवलेलं आहे, कढईमध्ये ठेवायचं आहे म्हणजे उतू जात नाही आहे आणि कंटिन्यू थोडा वेळ हलवत राहायचं आहे उकळी येईपर्यंत, म्हणजे साय जमा होत नाही आहे दुधावर। तर गाईच्या दुधापेक्षा म्हैशीचं दूध हे घट्ट असतं, त्यामुळं दूध लवकर घट्ट होऊन पेढे लवकर बनतात, त्यासाठी म्हैशीचं दूध वापरायचं आहे पेढे बनवण्यासाठी। दुधाला छान उकळी आली आहे, कडेला जी साय जमा होते ती चमच्याने ओढून आत घ्यायची आहे। जास्त वेळ असंच राहिलं तर साय निबार होत जाते, त्याच्यामुळे कंटिन्यू थोडा वेळ हलवत राहायचं आहे किंवा अधूनमधून थोड्या थोड्या वेळाने हलवत राहायचं आहे। मीडियम फ्लेमवर हे दूध मी शिजत ठेवलेलं आहे आणि दूध थोडंफार घट्ट झालेलं आहे, हे बघा साधारण पाऊण ते 1 तास लागलेला आहे। मीडियम फ्लेमवर शिजत ठेवल्यानंतर पाऊण ते 1 तास लागतो, हाय फ्लेमवर शिजवलं गेलं तर अजून थोडं लवकर होऊ शकतं। तर यानंतर सुद्धा कंटिन्यू हलवत राहायचं आहे म्हणजे पेढे एकदम स्मूथ होतात। हे टेक्स्चर सुद्धा खूप छान झालेलं आहे, हे बघा एकदम कणीदार असा खवा तयार झालेला आहे। घरी बनवलेले पेढे चवीला खूप छान लागतात। तर हे मिश्रण हळूहळू आता दाट होतंय, अजून थोडंसं हलवत राहायचं आहे। एकसारखं घोटलं गेल्यामुळं पेढ्याला चवसुद्धा छान येते आणि त्याचं टेक्स्चर एकदम मऊसूत असं होतं। अजून थोडंसं घट्ट झालेलं आहे, हे बघा चमच्यामधून लवकर पडत नाही आहे। या स्टेजला साखर ॲड करायची आहे, साखर आपल्या चवीनुसार घालायचं आहे। या ठिकाणी मी 1 मोठी वाटी घातलेलं आहे, एकदम मोठी वाटी आहे 1.5 लिटर दुधासाठी। गोड जास्त आवडत असेल तर अजून थोडं घालू शकता। साधारण 300 ते 400 ग्रॅमच्या दरम्यान मी साखर घातली आहे। साखर घातल्यानंतर सुद्धा कंटिन्यू हलवत राहायचं आहे, ते मिश्रण पुन्हा पातळ होतं। कढईपासून हे मिश्रण सुटायला लागलेलं आहे, साईडला जाळी तयार व्हायला लागली आहे, हे बघा पेढे बिघडायला चान्सेस खूप कमी आहेत, का तर जास्त ड्राय झालं तर आपण दूध घालून त्याला सॉफ्ट करू शकतो आणि सॉफ्ट झालं तर पुन्हा एक उकळी काढून पुन्हा त्याला लेवलला आपण आणू शकतो। साईडला जाळी तयार व्हायला लागली की गॅस बंद करायचा आहे, हे बघा कढईपासून मिश्रण सुटायला लागलेलं आहे आणि पूर्णपणे जाळीदार असं व्हायला लागलं आहे। तर मी गॅस बंद केलेला आहे, थोडीशी वेलची पूड आणि आता हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। साखर जास्त घातलं गेलं तर पाक लवकर येतो, साखर कमी असेल तर जास्त वेळ शिजवावं लागतं। तर या ठिकाणी मी साखर कमी वापरलं, त्याच्यामुळे जास्त वेळ शिजवलं आहे। हे बघा पूर्णपणे थंड झालेलं आहे, हाताला बिलकुल चिकटत नाही आहे मिश्रण, परफेक्ट मिश्रण आहे आणि हे इतकं सॉफ्ट असेल तरच दुसऱ्या दिवशीपर्यंत पेढे खूप छान होतात, अजून थोडेसे घट्ट होतात। याच्यापेक्षा घट्ट झालेला असेल, चिरा पडत असतील तर थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे, 1 मोठा चमचा होईल इतपत, म्हणजे ते मिश्रण लेवलला येतं। पेढे बनवत असताना त्याला चिरा नाही जायला पाहिजेत, तरच ते मिश्रण परफेक्ट असू शकतं।
या स्टेजला पुन्हा तुम्ही साखर चेक करू शकता, कमी वाटलं तर बारीक साखर ॲड करू शकता। तर हे अशा पद्धतीनं आपल्याला हव्या त्या साईजमध्ये पेढे बनवायचे आहेत। हे पेढे उद्या सकाळपर्यंत मी आदल्या दिवशी संध्याकाळी बनवते, म्हणजे 12 ते 14 तासानंतर पुन्हा थोडेसे घट्ट होतात। तर पेढे तयार झालेले आहेत। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।